आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय ममरे म्हणजे मामरेवर तीनही देवता दिसण्याचे प्रमाण. इसहाकच्या जन्माची प्रतिज्ञा. यामध्ये लिहिले आहे की अब्राहम ममरे म्हणजे मामरेच्या झाडांमध्ये कडक उन्हात तंबूच्या दारावर बसला होता. तेव्हा यहोवाने त्याला दर्शन दिले आणि त्याने डोळे वर करून पाहिले तर 3 पुरुष त्याच्या समोर उभे होते. त्यांनी अब्राहमच्या प्रार्थनेवरून जेवण केले, तसेच वृद्धावस्थेत पुत्र होण्याचा आशीर्वाद देऊन निघून गेले. जाताना सांगितले की आम्ही सदोम आदी नगरांचा नाश करण्यासाठी जात आहोत. तेथील लोक अधर्मी झाले आहेत. अब्राहमने विचारले की काय तुम्ही अधर्मियांसोबत धार्मिकांना पण मारून टाकाल? प्रभू म्हणाले की जर 100 व्यक्ती जरी धार्मिक असले तर आम्ही त्या नगरीचा नाश करणार नाही. सदोम वगैरे नगरांचा विनाश नामक विषय लिहिलेले आहे की त्यातील 2 दूत सदोम मध्ये पोहोचले. सदोम मध्ये लूत म्हणजे लोट नावचा व्यक्ती राहत होता. त्या गावातील लोक खूप नीच होते. लूत म्हणजे लोटने त्यांना आदरपूर्वक रोखले. गावातील लोकांनी त्या देवदूतांना सामान्य व्यक्ती समजून त्यांच्याबरोबर कुकर्म म्हणजे नराने नरावर बलात्कार करण्यासाठी बाहेर येण्यास सांगितले. परंतु लूत म्हणजे लोट म्हणाला की हे माझे अतिथी आहेत, मी यांना तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्ही माझ्या मुलीला घेऊन जा. या गोष्टीवर प्रसन्न देवतांनी सर्व नीच व्यक्तींना आंधळे करून टाकले. तसेच लूत म्हणजे लोटला त्याच्या परिवारासहित त्या गावातून काढून गावाला नष्ट करून टाकले. यावरून हे सिद्ध झाले की 3ही देवता आहेत जे ब्रह्मच्या आदेशावरून सर्वांना केलेल्या कर्माचे फळ देतात. उपरोक्त विवरणावरून हे सिद्ध झाले की 3 देवता आहेत. त्यातून कधी 1 कधी 2 आपापल्या साधकाजवळ जातात. जर कोणी 3घांचाही साधक आहे तर 3ही एकाच वेळी जातात. जर कोणी 2घांचा साधक आहे तर 2घही दर्शन देतात. वरील प्रमाणावरून हेही सिद्ध होते की 3 देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आपले पिता ब्रह्मच्या आदेशानुसार एका ब्रह्मांडामध्ये सर्व कार्य करतात. भक्तिभाव असणाऱ्या व्यक्तींची कर्म अनुसार रक्षा तसेच दुष्कर्म करणाऱ्यांचा कर्मानुसार नाश करतात. ब्रह्म म्हणजे अव्यक्त कधी समोर दर्शन न देणारा प्रभू वरील 3ही देवदूतांद्वारे म्हणजे देवतांद्वारे आपला आदेश संदेशवाहकाजवळ पाठवतो. तसेच आकाशवाणीद्वारे किंवा प्रेतवत प्रवेश करून स्वतः पण आदेश देतो. देवदूत तर त्याचा जसाच्या तसा आदेश ऐकवतात. आदेशात कुठलेही परिवर्तन करत नाही. यावरून हे स्पष्ट झाले की पवित्र बायबल तसेच पवित्र कुराणही 4ही ग्रंथांचे ज्ञानदाता प्रभू कुण्या इतर कबीर नामक प्रभूकडे संकेत करत आहेत. विशेष कुराण शरीफ म्हणजे मजिद शूर बकर 2:87 आयत 21 ते 33 पर्यंत त्या पूर्ण परमात्म्याच्या महिम्याविषयी वर्णन आहे. तसेच आयत 34 पासून शेवटपर्यंत आपला महिमा सांगितला आहे. तसेच आपल्या ज्ञानानुसार पूजाविधी सांगितली आहे. हेही स्पष्ट केले आहे की मीच म्हणजे कुराण ज्ञानदाताने आदम व त्याची पत्नी हव्वाला स्वर्गातील वाटिकेत ठेवले. तसेच त्यांना मध्यभागी असणाऱ्या वृक्षांची फळे सोडून उरलेल्या झाडांची फळे खायला सांगितली. परंतु त्यांनी सापाच्या चिथावणीमुळे मधल्या झाडांची फळे खाल्ली. मीच त्यांना जमिनीवर दुःखी होण्यासाठी पाठवले. शूर बकर 2:87 आयत 35 ते 39 पर्यंत. कुराण ज्ञानदाता अल्लाहने स्पष्ट केले आहे की मीच हजरत मूसाकडे तौरत ग्रंथ अवतरित केला होता. तसेच मूसासाठी दगडातून पाण्याचे झरे काढले होते. आयत 41, 53, 60. आम्हीच मूसानंतर एकानंतर दुसरा पैगंबर पाठवत राहिलो. तसेच ईसा बिन मरियमला स्पष्ट संकेत दिले व रुहुल कुदस म्हणजे जब्रील कडून त्यांना मदत दिली. आयत 87. सार विचार. वरील पवित्र कुराण शरीफच्या विवरणातून हे स्पष्ट झाले की बाबा आदम पासून हजरत ईसा, हजरत अब्राहम, हजरत दाऊद, हजरत मूसा, हजरत मुहम्मद साहेब पर्यंतचे पैगंबर बनवून पाठवणारा खुदा म्हणजे अल्लाह किंवा प्रभू एकच आहे. त्यानेच कुराण शरीफ अर्थात मजिदचे ज्ञान ब्रह्मकडून स्वतः प्रेतवत प्रवेश करून किंवा आकाशवाणी करून सांगितले आहे किंवा देवदूतांच्या माध्यमातून हजरत मुहम्मद पर्यंत जसेच्या तसे पोहोचवले आहे. तोच खुदा सूरत फुरकानी 25 आयत 52 ते 58
तसेच 59 मध्ये सांगत आहे की हे पैगंबर म्हणजे हजरत मुहम्मद पूर्ण परमात्मा कबीर आहे, परंतु काफिर लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडून दिलेल्या या कुराण शरीफच्या ज्ञानाच्या युक्तिवादावर विश्वास ठेवा, कारण कबीर अल्लाह त्यालाच अल्लाह अकबरू म्हणतात. या ज्ञानाच्या समर्थनार्थ काफिरांबरोबर संघर्ष करावा. भावार्थ आहे की काफिर लोक म्हणतात की कबीर अल्लाह नाही. तुम्ही म्हणजे हजरत मुहम्मद सांगा की कबीर अल्लाह आहे, भांडायचे नाही, त्यांच्या बोलण्यात येऊ नका. आयत 52. ते कबीर अल्लाह तेच आहेत ज्यांनी जमीन व आकाशाच्या मध्ये सर्व रचना केली, दिवस रात्र बनवले, कुटुंब, नातेवाईक इत्यादी मानवासाठी तयार केले, जमिनीत गोड पाणी इत्यादी पदार्थ प्रदान केले. आयत 53 ते 55. हे पैगंबर म्हणजे हजरत मुहम्मद, मी जे कुराणाच्या आयताद्वारे ज्ञान दिले आहे त्यामध्ये जो कबीर आहे तो पूर्ण परमात्मा आहे, त्यावर विश्वास ठेवा. काफिर लोक त्या कबीरला परमात्मा म्हणजे अल्लाह मानत नाहीत. त्यांच्या गोष्टी ऐकू नका, त्यांच्याबरोबर ज्ञानाचा संघर्ष करा, भांडू नका, पण त्यांच्या बोलण्याचा स्वीकार करू नका. आयत 52. तो कबीर परमात्मा तोच आहे ज्याने सर्व सृष्टीची रचना केली आहे, ज्याने परिवारातील लोकांना उत्पन्न केले, नाते संबंध बनवले, सर्वांचे पालन करतो. आयत 53 ते 55. आम्ही तुम्हाला आनंदाची बातमी ऐकवायला म्हणजे पापामुळे मिळणाऱ्या दुःखापासून घाबरवण्यासाठी पाठवले आहे. आयत 56. आणि हे पैगंबर त्या जिंदावर विश्वास ठेवा जो कधी मरणारा नाही, कारण की पूर्ण परमात्मा म्हणजे अल्लाह कबीर एक जिंदा महात्म्याच्या वेशभूषेत हजरत मुहम्मदजींना भेटले होते. तसेच त्यांना सतलोक इत्यादी दाखवले होते, परंतु हजरत मुहम्मदजीने पूर्ण परमात्मा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. त्याचेच वर्णन आहे. प्रशंसेसहित त्याची पवित्रता सांगत रहा आणि ते कबीर अल्लाह आपल्या माणसांच्या गुन्ह्याला जाणून आहे. तसेच तोच इबादही खबीरा किंवा कबीरा, कबीर परमात्मा अर्थात अल्लाह अकबर पूजेच्या योग्य आहे. आयत 58. तो कबीर अल्लाह तोच आहे ज्याने 6 दिवसात सर्व ब्रह्मांडांना रचले, तसेच 7व्या दिवशी तख्तावर विराजमान झाले. वास्तवतः ते अल्लाह कबीर दयाळू म्हणजे क्षमाशील आहे. त्याच्याविषयी मी म्हणजे कुराण शरीफ किंवा मजीदचा ज्ञानदाता नाही जाणत. त्याची खबर अर्थात पूर्ण ज्ञान व भक्तीचा विधी कुणा बाखबर म्हणजे तत्वदर्शी संताला विचारा. आयत 59. वरील विवरणाने हे सिद्ध झाले की प्रभू एक नाही अनेक आहेत. तसेच तिन्ही देवता श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी तसेच श्री शिवजीच तिन्ही लोकातील प्राणांना संस्कारानुसार लाभ व हानी तसेच उत्पत्ती, स्थिती तसेच संहार करण्याचे कारण आहे. तसेच ब्रह्म म्हणजे काल सर्वांना धोका देऊन ठेवत असतो. पूर्ण परमात्मा कबीर हेच सर्व सुखदायक, पूजे योग्य तसेच पूर्ण मोक्षदायक आहेत. पूज्य कबीर परमेश्वरजी सांगत आहेत की मी त्या मुल्लाजींना म्हणालो की ज्या बाखबर म्हणजे तत्वदर्शी संतासाठी अल्लाह सूचित करत आहे, त्या तत्वदर्शी संताद्वारे दिलेलं ज्ञानच पूर्ण मोक्षदायक आहे. तो खरा भक्ती मार्ग न हजरत मुहम्मदजीला मिळाला, नाही तुम्हा मुल्लांना, काझींना ना पिरांना. यासाठी आजपर्यंत जी पण साधना तुम्ही करत आहेत ती अर्धवट आहे. केवळ ब्रह्मने म्हणजे काल किंवा ज्योतिनिरंजनने पसरवलेले भ्रमाचे जाळे आहे. याला नाही वाटत की साधक त्याच्या जाळ्यामधून मुक्त व्हावा. पूज्य कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले ते बाखबर म्हणजे तत्वदर्शी संत मी आहे. तुम्ही माझ्याकडून उपदेश घ्या. तसेच हे तत्वज्ञान जे मी तुम्हाला सांगणार ते इतर भक्त साधकांनाही समजावून सांगा. हा तर काल आहे ज्याला वेदामध्ये ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष किंवा ज्योतिनिरंजन म्हटले जाते. पूर्ण परमात्मा कोणी दुसरा आहे ज्याला वेदामध्ये कबीरदेव म्हटले जाते. तसेच कुराण शरीफ म्हणजे मजीदमध्ये कबीरन, कबीरा, खबीरन, खबीरा इत्यादी म्हटले आहे. तसेच हजरत मुहम्मदजी यांनी अल्लाह अकबर म्हटले आहे. तो कबीर अल्लाह मी आहे. आपण सर्व माझे आत्मा आहात. तुम्हाला कालने म्हणजे ब्रह्मने भ्रमित केले आहे. बंदीछोड कबीर परमेश्वरजी यांनी पुढे सांगितले. हे बोलणे ऐकून तो मुल्ला माझ्यावर खूप नाराज झाला. तसेच पुन्हा त्यांच्या कथेमध्ये येऊ नये असे म्हटले.
पूज्य कबीर परमेश्वर यांच्याकडून वरील वर्णन जाणून बादशाह सिकंदर लोधी यांनी आपल्या धार्मिक गुरु शेख तकीला म्हटले, पीरजी, कुराण शरीफ मध्ये महाराज कबीर साहेबजी द्वारे सांगितलेले वर्णन आहे. शेख तकी याने कुराण शरीफ मध्ये सूरत फुरकानी 25 आयत 52 ते 59 ला लक्ष देऊन वाचले. तसेच सत्याला जाणून घेतले. परंतु अहंकारामुळे म्हणाला, कबीरजी तर खोटा आहे, हा काय समजणार पवित्र कुराण शरीफच्या गूढ रहस्याला. हे बोलून खूप नाराजगी व्यक्त करत उठून आपल्या खोलीमध्ये निघून गेला. बादशाह सिकंदर लोधी पण कुराण शरीफला ऐकत राहत होता, तर त्याला आठवले की असे वर्णन अवश्य येत असते. तरी पण भक्ती मार्ग तसेच अरबी भाषेचे ज्ञान न होण्याच्या कारणाने पूर्ण विश्वास झाला नाही. परंतु हजरत मोहम्मदजी यांच्या जीवनचरित्रापासून तो पूर्णपणे परिचित होता, त्यामुळे खूप प्रभावित झाला. तसेच म्हटले की खरोखरच हजरत मोहम्मदजींच्या जीवनामध्ये त्रासच त्रास झाला आहे.